गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत बेसनाचे पापड, किंवा तुम्ही याला फाफडा पण बोलू शकता. गुजराती डिश आहे. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी घेतलेलं आहे बेसन, मीठ, हिंग, लाल मिरची पावडर, ओवा आणि हळद. सगळ्यात आधी आपण बेसनमध्ये हळद, ओवा, लाल मिरची पावडर, मीठ आणि हिंग टाकून घेऊयात. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. यामध्ये आपण थोडंसं आता तेल टाकणार आहोत. हे पण आपण मिक्स करून घेऊयात. तर आता आपण या बेसनला हे जे तेल टाकलेलं आहे पूर्ण असं लावून घ्यायचं आहे. आणि आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे चांगला याचा गोळा बनवून घेणार आहोत. आपल्याला एकदम जाडसरच बनवायचा आहे गोळा, सैलसर अजिबात बनवायचा नाहीये. तर अशा प्रकारे मी हा याचा गोळा बनवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. एक वाटी पीठ घेतलेलं आहे मी. एक वाटी पिठामध्ये 10-12 पापड आरामात बनतात. आणि आपल्याला असे पापड हे एकदम पातळ असे बनवायचे आहेत. त्यामुळे एका वाटीमध्ये 10-12 पापड असे बनवून तयार होतात. आता हे 10 मिनिटानंतर आपण याचे पापड बनवायला घेऊयात. आता मी एक चपाती एवढा गोळा घेतलेला आहे आणि तो मी असा लाटून घेणार आहे. थोडासा मैदा टाकूयात, किंवा तेल लावून लाटलं तरी चालेल, पण मी मैदा यूज केलेला आहे. तर अशा प्रकारे मी चपाती लाटून घेणार आहे आणि नंतर त्याचे गोल असे वाटीने बनवणार आहे. तर आपल्याला हे पातळ असं लाटून घ्यायचं आहे एकदम. तर तुम्ही बघू शकता आपली अशी चपाती पातळ अशी लाटून झालेली आहे. तर आता आपण याची वाटीने गोल बनवून घेऊयात. हे बघा, पुरीच्या आकाराचे मी असे गोल बनवून घेणार आहे, किंवा तुम्ही मोठे लहान तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. तर तुम्ही बघू शकता असे पातळ असे छान एकदम पापड आपण बनवून घेतलेले आहे. अशा प्रकारे मी बाकीचे पण पापड बनवून घेते. तर मस्त आपले असे हे बेसनाचे पापड तयार झालेले आहेत. आता आपण हे फ्राय करून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती ट्रान्सपरंट आणि पातळ असे छान आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. तेल गरम करायला ठेवलेले आहे. आता आपण हे तळून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता एकदम असे क्रिस्पी असे आपले पापड तयार होत आहेत. तुम्ही याला पापड्याचा पण आकार देऊ शकता. तर अशा प्रकारे हे पापड आपण तळून घेऊयात. तर मी अशा प्रकारे बाकीचे पापड पण तळून घेते.
तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले हे बेसनाचे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच सोपे आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.